तर आत्ताच लादी वगैरे पुसून झालेली आहे, भरपूर घाम आला आहे, अजून पण बघू शकता पक्क्या घाण झालेल्या. इथं पण घेतलंय मिंचू. हाय जांभळ्या देते बघ कशात जांभळ्या. मिंचू ए मिंचू. हां मम्मीने वडी दिले. राधे राधे सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर आत्ताच आपली आंघोळ झालेली आहे. सायली तर तिच्या घरी आहे. आता सगळी कामं करायला सुरुवात करतो. पहिली आपण कॉफीसाठी दूध ठेवूया. बस होईल एवढं. आता देवपूजा वगैरे उठवतो, दिवाबत्ती करतो. वाजले 11:15. ॲक्च्युली रात्री लेट झोपलो, सकाळी व्हिडिओ अपलोड करायची होती, एडिटिंग वगैरे थंबनेलला वगैरे टाईम लागला. 3 वाजले झोपायला. मग आता सायलीने जरा घरी बोलवलं आहे, तिच्याकडे जायचं आहे. थोडं सगळे कामं आवडतो आणि मग तिच्याकडे जातो. तर आता कॉफी घेतली, प्यायला कॉफी पिऊ, थोडं लादी वगैरे पुसू आणि मग साईकडे जाऊ तिचं काम करायला. तर आत्ताच लादी वगैरे पुसून झालेली आहे, भरपूर घाम आला आहे, अजून पण बघू शकता. सामानाची आवराआवर केली आहे, म्हणजे इथलं सगळं हे सगळं काढलं वगैरे. हे आता सायलीकडे न्यायचं आहे धुण्यासाठी. हा तर पसारा असतोच तिथे. आणि आता नेतो त्या गोधड्या, कारण की पावसात जर हांतरून वापरलं नाही तर त्याचा घाण वास येतोच, म्हणजे कुबट वास येतो, घाण मीन्स. मग ते कुबट वास येतो म्हणून मग सायलीने सांगितलं ते घेऊन या, मी धुवून देते. तर आता मम्मी तिची घरी आहे, तर मम्मी धुवेल कोण धुवेल काय आयडिया नाही. आपण जाऊ तिकडे, बघू काय होतं आहे ते. नाश्ता तर काय झाला नाही. आता वाजलेत 12. घामाने पूर्ण शर्ट वगैरे भिजलं आहे. बघतो चेंज करतो आणि जातो सायलीकडे. काय नाश्ता आहे का बघतो, नाही तर मग इथनंच काहीतरी खाऊन वगैरे जातो. तर आता गोधड्या वगैरे घेऊन निघतो मी सायलीकडे. त्याकडेच जातो, बघतो आता तिचं काय चाललं आहे काय नाही ते. भेटतो मग तिकडेच. आताच हे इकडे घरी आलेत आणि बरेच दिवस झाले गोधड्या धुतल्या नव्हत्या, मला तर धुवायच्या नाहीत, त्यामुळे हे मम्मीकडे घेऊन आले. भिजत घालतायत. पक्क्या घाण झालेल्या, पक्की घाण झाली ना. तिथं खूप घाण झाली, तरी आत्ताच धुतल्या होत्या आम्ही.
हे आत्ताच धुतल्या होत्या पण घाण झाल्यात तरी पण. आला काला पाणी. जेवण करून आता घरी निघालोय. इथं पण घेतलंय. तर आताच घरी पोचलोय. मिंचूला पण घेऊन आलोय. ह्याला नुसतं बाहेर फिरायला पाहिजे. नुसता बाहेर. हे बघा नुसतं बाहेर खेळायला पाहिजे. आता बाहेर उडी मारायला बघतो बघा. मिंचू हाय. तर आता मोबाईलची पण बॅटरी लो झाली. पंखा लावायचा आहे. गरम होते. आवाज येतो म्हणून बंद केलेला. तर मस्त आता पंखा वगैरे लावतो आणि थोडा वेळ पडतो. भेटतो तुम्हाला जरा वेळाने. तर आत्ताच झोपून वगैरे उठलोय आणि सायलीने आमच्यासाठी चहा ठेवला आहे. आमचा मिंचू पण झोपून उठलाय. मिंचू ए मिंचू 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 उठला तू? मिंचू हे बे जा इथे जा 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 बघ. तिथं कसला पसारा झाला बापरे बाप. इथे शिवायच घालणार आहे मला. काय ना काय इथली लाईट वगैरे सगळं आपलं एकदम एक नंबर. दिवाबत्ती करेल आता जरा वेळाने 7 साडेसातला. आज 7:15ला. आता मस्तपैकी चहा आणि ते 0% मैदावाला बिस्किट खायचं. मॅकविटीस. हां मॅकविटीस हे वालं हे मॅकविटीस. कोण? माझी बाबुली. ती काय तिथं बसले शांत. सोनकडी. झोप हे झाले तर माझी पाणीपुरी. माझी झोप बघ. जांभळ्या देते बघ कशात जांभळ्या. मिंचू ए मिंचू. मिंचू तुझी मम्मा कुठे आहे? मम्मा कुठे आहे तुझी? मिंचू तुझी मम्मा इथे आहे. मी तुझी मम्मा आहे. हा माझी सोनकडी पाणीपुरी. झोप आली तिला. झोप झोप माझ्या झोप झोप. नाही बाबू. जरा वाजलं की टीव्ही वगैरे टनटन टनटन टीव्ही वगैरे बघतो आता. टनटन. चला चहा आता मी यांच्यासाठी चहा बनवून घेतलाय. तर आम्ही दोघं पण चहा पिऊन घेतो. आज बऱ्याच दिवसांनी मी घरी चहा बनवून दिलाय ना. है ना? हो है ना? हो. त्यांना मुळात चहा दुधाचा जास्त आवडतो आणि मम्मीकडे कसे आम्ही सगळीजण जास्त मेंबर्स आहेत ना. मग इतक्या सगळ्या जणांना दुधाचा चहा बनवणं पॉसिबल नसतं. कारण मला पण सारखं दूध लागत असतं चहाला. त्यामुळे मग तिथे मम्मीकडे मी पाण्याचा चहा बनवते. तर मग इतक्या आवडीने पित नाही. आज त्यांना बनवलं त्यांच्या आवडीचा दुधाचा चहा. पिया ठीक आहे. बिस्किट दे. बिस्किट खाऊया ना. त्या मस्तपैकी आता चहा बिस्किट. हे माझा सध्या आमच्या दोघांचं फेवरेट बिस्किट झालं आहे नाही. म्हणजे हेल्दी आहे ना ते. हेल्दी म्हणजे त्यामध्ये मैदा नाही आहे ना. आणि माझ्यासाठी मग ते चांगलं आहे. म्हणजे प्रोटीन आहे. परत प्लस पोटाला गॅस वगैरे होत नाही मला. आता चहा वगैरे पिते. भांडी घासते एवढी 4 आणि मग मम्मीकडे जाते. असे कुकीज आहेत. आणि हा चॉकलेट फ्लेवरवाला आहे. ते चॉकलेट मस्त आहेत. चॉकलेट तुम्ही पण म्हणजे हे तुम्ही लहान मुलांना पण म्हणजे देऊ शकता. हां डब्याला वगैरे. डब्बा किंवा मग असे खाऊ पण शकतात. कारण त्याच्यामध्ये मैदाच नाही आहे ना. चवीला पण खूप छान आहे. आता मी पटापट खाऊन घेते. संपायचे आधी बाबा. तर सकाळपासून लाईट कमी जास्त होते. हे बघू शकता आता. कारण की बाहेर पाईप टाकायचं चाललंय. तिकडे वेल्डिंग चालू आहे ना. तर वेल्डिंगचं लोड हे घेत नाही आहे. मग ते आमच्या सगळ्या चाळीतल्या सगळ्या घरांतल्या लाईटा वगैरे सगळं आम्ही पूर्ण AC बटन वगैरे सगळं बंद केलं. मगाशी लावत होतो पण हे AC सगळं बंद केलं. उगाच AC खराब झाला तर कुठनं
एवढे पैसे आणायचे आता पण अजून पण कमी जास्त होत राहते. आता चालले मम्मीकडे परत. मी सोडून तुला चालले ना मम्मीकडे. मम्मीची पण तिच्या तब्येत बरी नाही म्हणून मम्मीकडे चालले. माझ्या हाताचा अंगठा भरपूर दुखतो. काय केलं फक्त तेवढा दुखतोय. हे पूर्ण हे हा ते पूर्ण दुखतंय. कामाने वांदे केले, सूट दिलंय. मग आता ह्यांना सोडायला जातो. ह्यांना सोडून परत लगेच खाली बघतो भावाचं ते बाथरूमचं काम वगैरे कसं, आणि मग येतो अरे तुम्हाला भेटायला. तर चहा वगैरे पिऊन झालाय. आता या दोघींना सोडायला जातो घरी. चला आत्ता या दोघींना सोडलं. इथं एक तर इथं खेळत बसलं, एक येते. चले मी जातो मग आता. हां हो परत तुझं म्हणणं असेल. बाय बाय. आत्ताच देवाची दिवाबत्ती गेले. 7:30 वाजलेत. दिवाबत्ती गेले इकडे. सायली आता तिच्या घरीच आहे. मम्मी आजारी आहे म्हणून ती पण थोडं तिकडे काम करते. आता आपण खाली काम करतोय, खाली भावाच्या घरी. तिकडे काम चालू आहे. तिथूनच आलो. 7:30 वाजले म्हणून पहिले दिवाबत्ती केली. आता परत तिकडेच चाललो आहे काम करायला. घाम बघू शकता, भरपूर घाम येतो. हे पूर्ण भिजलं आहे, भरपूर घाम येतो. आता जातो परत तिथे, पूर्ण काम करतो त्यांचं, आणि मग सायलीकडे गेल्यावर भेटतो तुम्हाला. आत्ताच सायलीचा फोन आलेला. तिने घरी जेवायला बोलवलं आहे, आणि येताना मिंचूसाठी पेडिग्री आणि थोडंसं सामान मागवलेलं आता घेऊन चाललो आहे. मम्मी आलेली. मम्मीने छानसे असे वडे दिलेत, कोथिंबिरीची वडी. आता वडी घेऊन चाललो आहे सायलीकडे जेवायला. आता भेटतो तिकडेच सायलीकडे आपण. हां हे मम्मीने वडी दिले. नीट पकड. सांडशे वडी कोथिंबिरीची. कशी बसलीस अशी? आत्ताच हांतरून घेऊन आलोय, म्हणजे भिजलेलं ओलं आहे थोडा, ह्याच्यात टाकलेली वॉशिंग मशीनमध्ये. तर घेऊन आलोय, वाळत वगैरे घालतो. आज सायलीला बोललो मी भरपूर की तूही ब्लॉग बनव. तिने काय ऐकलं नाही, म्हणजे तिला होत नाही. ती तिकडे मम्मीकडे आराम करायला गेले. इथे मला सगळी कामं करायला लागतात. तर ठीक आहे, हा ब्लॉग इथंच संपवू. भेटूया उद्या. लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला